यही तो मज़ा है. गुड मॉर्निंग गाइज अँड वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफॉली. अनादर डे. आज आहे संडे आणि मी चालले सकाळी सकाळी थोडीशी ग्रॉसरी आणण्यासाठी. ॲक्च्युली मला करायचा होता ब्रेकफास्ट आणि ना मी बघितलं तर क्लिफर्डने जे मला ब्रेड आणून दिलेले होते ते झाले खराब. कारण की मी खूप दिवस खाल्लेच नाही आणि ते होते खूप मोठे आणि मी एकटीच आहे ना सकाळी आता ब्रेकफास्ट करायला, मग ते एवढं संपलेच नाही. तर मी आता विचार केला की मी जाते ब्रेड आणते, अजून थोडंसं घरात काही पाहिजे असेल तर तेही सामान आणते आणि मग आज माझा विचार आहे गार्डन क्लिनिंग करायचा. बट लेट सी, माझा मूड झाला तर करू, नाही तर टाटा बाय बाय. नाही तर मस्त. तर बघा ना किती सुंदर आवाज येऊ लागला ना पक्ष्यांचा. इथे नेदरलँड्समध्ये किंवा आमच्या घरामध्ये पण ना खूप असा पक्ष्यांचा आवाज येतच राहतो, कारण की आमचं पण बॅकयार्ड असल्यामुळे आणि त्याच्या मागे पण खूप सारे झाडं आहे. तर मग त्या झाडांमध्ये नुसता आवाजच येत असतो. सो चलो ग्रॉसरी शॉपिंग करूया थोडीशी. आणि गाईस तुम्हाला माहिती आहे का, आमच्या जुन्या घराच्या तिथे पण ग्रॉसरी शॉप एकदम खालीच होतं. ओके, तिकडे तर 2-3 होते, खूप सारे शॉप होते, तर आम्हाला ते पण खूप सवय होती. आणि इथून पण इवन आमचं ग्रॉसरी म्हणजे आमच्या घरापासून ग्रॉसरी शॉप आहे आय थिंक अराउंड 500-600 मीटर. सो इट्स लाईक अ वॉकेबल डिस्टन्स. आणि मी म्हटलं सकाळच आहे तर आता वॉक करत जाऊ, नाही तर मी सायकल पण ऑप्शन ठेवते कधी कधी कंटाळा आला की चालायचा. पण ठीक आहे, आता मी म्हटलं खूप जवळ आहे आणि ऊन तर आहे थोडंसं, टसं लागतंय. मी ग्रॉसरी शॉपमध्ये आले आणि मला क्लिफर्ड नसला ना कळतच नाही काय घेऊ आणि काय नाही. मी विचार केला होता की मी पटकन 5 मिनिटात जे पण काही घ्यायचं ते घेईल आणि पटकन निघेल. आणि मी करत बसले टाईमपास, म्हणजे सगळं काही बघत बसले मी, काय नवं आले काय नाही काय घ्यायचं. तर गाईस मी तुम्हाला दाखवलं होतं की आमच्या ग्रीन ॲपल ट्रीला ॲपल आले, पण आमच्या रेड ॲपल ट्रीला एकही ॲपल नाही. तर आज मी करणार आहे थोडीशी गार्डनिंग. माझा विचार आहे की हे सगळं खालचं काढायचं, हे सगळे छोटे छोटे झाडं पहिलेच आपण पाणी मारूया. पाणी हीच होईल की कमी माझं चांगलं सोडलं. पहिले ना सगळं खालचं ओलत असेल म्हणजे मला इझी जाईल झाड काढायला. हे पण काढायचे, हे काय माहित कसलं झाड आहे, कारण की मला असं नाही पाहिजे की हे झाड अजून खूप वाढू. क्लिफर्ड जेव्हा हा व्हिडिओ बघेल ना, क्लिफर्डला पहिल्यांदा वाटेल की बापरे किती काम करते. या झाडाला तर भरपूर आपलं झाले ग्रीन कलर. आता सांगा रोडला भारी वाटतंय, पण थोडंसं अंगावर थंड पाणी येऊ लागलं. स्पीड कमी आहे थोडीशी पाण्याची. ट्राय करूया आता नुसते का. मट्टी मट्टी हो गई. हळूहळू काढावं लागेल, नाही तर माझ्या सांगावर पाणी सांगते. इथे काम नाहीये बाबा. सगळीकडे पहिलं ओलं करून टाकू, सगळं घाण होणार आहे मला असं वाटतं.
आता मी एक एक करून ही सगळी झाडं काढणार आहे. मी खालचं पण सगळं ओलं केलंय. आता घरात फक्त ओले पाणी गेले पाहिजे. So let's do it. आता मला क्लिफर्डचा कॉल येऊन गेला आणि तो मला म्हणतो जास्त काही करू नको, मी अंगाला खाते. पण ना हे जर नाही काढले तर हे अजून खूप वाढेल आणि मग नंतर अजून उघड जाईल. बाहुबली. मी नाही इंडियामध्ये एवढी कामं कधीच केली नसते जेवढी मी इथे येऊन करते. बट आय एम हॅपी. गार्डन बनाने में, खुद का गार्डन बनाने में मजा ही कुछ और है. याला थोडं फार वेळ लागेल. गाईज मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गार्डनिंग करायला आवडते का नाही. अवघड तर आहे हे बघा सगळं म्हणजे ना. आणि हे सगळं आवरायचं पण मला आताच वाटतं मी रिकामं करायला घेतलं. क्योंकि आता जेवढं केलंय आता पूर्ण तर करावंच लागेल. मी विचार केलाय की या एका झाडाचा पोर्शन आज करू, एका वीकेंडला. पुढच्या या झाडाचा पोर्शन पुढच्या वीकला करू. क्लिफर्ड आल्यावर थोडी मदत मला, कारण की खूप छोटे छोटे झाडं आले. तरी बरं आहे आमच्या ना गार्डनमध्ये एवढे फुलं झाडं किंवा फुलं नाही आहे, नाही तर मेंटेन करणं तर अवघडच आहे. आता जर मी चप्पल घेऊन आत गेले तर जास्त कुठं नाही होईल. बिना चपलीची मी आत जाऊ नाही शकत. येऊ यार काय करू मी. तिकडचे कसे काढू. आपण करूया आता जरा एक्सपेरिमेंट. चप्पल घेऊनच जाते मी. कष्ट ही कष्ट है जिंदगी में. बाहुबली. काही काही ना असे पटपट निघून येऊ लागले हातामध्ये. काही काहींना टाइम लागतो. माझ्या अंगावर किडे पण येत आहे. टान टान. ऐक आमच्या जुन्या घरात ना याचं काहीच टेन्शन नव्हतं, कारण गार्डनच नव्हतं. आता आम्हाला इथे येऊन गार्डन पण मेंटेन करावं लागतं. हे बघा कष्ट देख रहे हो. पण नाही, जेव्हा स्वतःचं घर असलं ना तेव्हा आपल्याला ना असं खूप हाऊस असते सगळं स्वतःहून करायची, सगळं स्वतः साफसफाई ठेवायची. कारण आपल्याला माहिती आहे आपण किती हार्ड ऑन मनीनं घेतलेलं आहे. मी आणि क्लिफर्डने आमच्या हार्ड ऑन मनीने हे घर घेतलं आहे. सो आम्ही याची काळजी घेणारच. आणि क्लिफर्ड आहे ना खोल. हे ना जेव्हा तो कोरियाला गेला होता ना तेव्हा कोरियाने असे क्यूट शेलाईट आणले. तिथे गार्डनमध्ये असे ना सोलारवर चालतात ते. तर मग सोलारने त्याचे हे दिवसभर चार्ज होता आणि रात्री लागता. आणि ना मला असं वाटतं जेव्हापासून मी इंडियाहून इथे आले ना नेदरलँड्सला, मी ना नेचरच्या अजून थोडं जवळ आले. ही तो मजा आहे. मला असं वाटतं मी केस बांधून ठेवायला पाहिजे होते, पण आता नाही बांधू शकत मी. ऑलमोस्ट ही जागा होत आली आहे माझी.
निघालं. इहू मला काय दिसलं. गुगल गाय हे बघा, ती पण आहे. सॉरी, आता मी तुला टाकून देणार आहे. गाईस, आणि ना क्लिफर्ड घरी नसल्यामुळे मग मला ना असली काय म्हणता, मला घरात बोर होतं. मग काय करू म्हणून मी असे रिकामे कामं काढत असते. म्हणजे काही मला करायला नाही. मला टी व्ही बघून सुद्धा बोर झालं, रील स्क्रोल करून बोर झालं. मग मी म्हटलं चलो आज आपण करूया गार्डनिंग. थोडं गार्डन तरी साफ होईल. क्लिफर्डला आल्यावर तरी वाटेल की मी काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करून ठेवलं आहे. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, सगळं साफ केलं आहे मी. ती साईड मस्त पक्ष्यांचा आवाज येऊ लागलाय आणि थंड वारं, भारी वाटते. एवढं सगळं कचरा निघाले. आता मी पहिले याला कचऱ्याच्या बॅगमध्ये तरी टाकते. एकच पोर्शन झाला त्याची. बापरे, तोंड बघा असं वगैरे. कष्ट आहे गार्डनिंग करण्यामध्ये. एकाच याच्यातून एवढं निघालंय, ते तुम्ही अजून काढायचा विचार पण नाही केलाय. ते वाला मोठं आय थिंक आज बघू किती होतं माझ्याकडून. जेवढं होईल तेवढं करते, कारण हे खालचं पण साफ करावं. हे खालचं नाही तर क्लिफर्ड आला साफ करून. ते आमच्याकडे मशीन आहे ना, तर तुम्ही आमच्या एका मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याने. ओके, झाडे बाकीचे पण टाकते आता. पण मला का असं वाटतंय मी एक ते दोन काम नाही केलं का, मी खाली सगळी माती केली आहे. आता त्याचे पाय खूप माती लागली आहे. मला पहिले पाणी आणि मला पहिले चप्पल धुवावं लागेल, नाही तर सगळं इथे सगळीकडेच खराब होईल. आणि फायनली मी केलेला आहे हा वाला पोर्शन साफ. आणि तेवढ्यावाल्या पोर्शनमध्येच निघाली फुल भरली एवढी बॅग. आणि तुम्ही जर म्हणत असेल हे ग्रीन बाकी आहे, तर हे फक्त असे पडलेले पत्ते आहे, ते असे झाड नाही आहे. आता मी विचार करते हे साफ करू की नाही, कारण थकले मी. ॲटलिस्ट मला असं वाटतंय की हे मोठे झाड तरी उपटूनच घेऊ, कारण हे पटपट हातात येत आहे. बाहुबली म्हणजे आता माझा संडे फन डे नाही आहे. अँड गाईज, सक्सेसफुली मी कंप्लीट केला आहे हा पोर्शन. बिफोर अँड आफ्टर बघा किती भारी वाटतंय. बिफोर अँड आफ्टर म्हणजे बनवेल मी, पण बघा, पण इथे सगळी माती झाली खाली. आणि आता आपण मारूया जरा पाणी. मी स्प्रे आणते, थांबा. अरे पाणी कपड्यावर पण माती आली, पण घालली.
भारी वाटतंय ना. आता आम्ही ना इथे खूप सारे हे पण लावू, असे भाज्या लावू विचार केला. इथे काही काही भाज्या लावू, म्हणजे मेथी, पालक, कोथिंबीर इथे लावूया. कारण आता हे साफ पण झालंय. आता मी मारणार आहे स्प्रे. ओपनच नाही वाटत. ओपन कसं करायचं याला? फिगर आउट करते ओपन कसं करायचं. आणि फायनली मी क्लिफर्डला व्हिडिओ कॉल केला आणि क्लिफर्डला विचारलं कसं ओपन करता. ओपन झालेलं आहे. आता आपण मारू. इथे ना कुठेतरी हे इथे खूप सारे किडे होते. जिथे जिथे किडे आहे तिथे तिथेच मारते. अनवॉन्टेड सगळीकडे नाही मारत मी, नाही तर असं फळ येणार नाही. गार्डनिंग करणं पण एक सॅटिस्फाईंग फिलिंग असते. सेल्फ फिलिंग जरा जास्त झालं. हॅशटॅग गॅम, हॅशटॅग गॅम, हॅशटॅग गॅम. आय थिंक मारले मी आता सगळीकडे. आता मस्त पाणी पण मारूया झाडावर. हे खालचं मी आता साफ करणार आहे गाईस, डोंट वरी. पहिले मी साफ करते, मग नंतर सुकलं की आम्ही झाडू मारू त्याला. पण मला सांगा बिफोर अँड आफ्टर कसं वाटतंय तुम्हाला? माझं काम आवडलं का? हे बघा पूर्ण साफ केले. आणि हे करणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये, कारण आता माझ्या एकटीकडून एवढं मोठं हे झाड नाही निघणार. आणि हे छोटे छोटे फुलं पण. सो मला याच्याबद्दल सांगा कसं वाटतंय. आता मी बनवते आहे माझ्यासाठी कॉफी. आणि गाईज मी हा व्लॉग इथेच एंड करणार आहे. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला लवकरच 1-2 व्लॉग नंतर क्लिफर्ड पण दिसणार आहे व्लॉग मध्ये, सो स्टे ट्यून. सो गाईज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि स्टे हॅपी, स्टे सेफ अँड बाय बाय. उद्या आहे मंडे, सो मंडेची तयारी करायची मला. बाय.